नमस्कार मैत्रिणींनो, गावरानी बेत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चुलीवरची चिकन भाकरी। तेच आता आपण पातेल्याला तेल आणि साबण लावून घेणार आहोत। तेल आणि साबण लावल्यामुळे आपल्याला आपलं पातेलं खराब होत नाही, घासायला आपल्याला त्रास होत नाही। या पद्धतीने आता आपण साबण आणि तेल लावलेले आहे। आता आपण चुलीवर गरम पाणी करायला ठेवणार आहोत। चुलीवरचं मटण किंवा चिकन चुलीवरची चवच खूप छान असते। आपण शहरात आपल्याला चुलीवरचं काही खायला मिळत नाही, गॅसवर आपण करतो बसतो, पण गावाकडे आपल्याला नेहमीच चुलीवरचंच खायला मिळतं। आता आपण हे साहित्य बघणार आहोत। त्याच्यासाठी 1 किलो मटण आहे, भाजलेला कांदा आहे, भाजलेलं खोबरं आहे, नंतर हे धना 1 चमचा धना आहे, लवंग आहे, मिरी 4 मिऱ्या 4 लवंग आहे, इथं दालचिनी आहे, 1 चमचा बडीशोप आहे आपण घेतलेली, दालचिनीचा तुकडा, लसूण, आल्याचा तुकडा आहे, कोथिंबीर आणि तेजपाने। आता हे सगळं आपण वाटण दळून घेणार आहोत आणि आपल्याला डाळ्या वेगळ्या भाजून दळून घ्यायच्या आहेत। आणि आपल्याला आता फोडणीसाठी पिवळ्या फोडणीसाठी कांदा बारीक कापलेला आहे। आता हे सगळं आपण मिश्रण दळून घेतलेले आहे। आता आपल्याला जास्त बारीक होण्यासाठी हे मिश्रण बारीक होण्यासाठी आपल्याला थोडं आता पाणी टाकून घेणार आहोत। आता छानपैकी हे मिश्रण बारीक झालेले आहे। या डाळ्या वेगळ्या दळून घेतल्या। आता आपण पिवळा रस्सा तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला आता कांदा फोडणीत घालायचा आहे। आपण 4 चमचे तेल टाकलेले पिवळ्या फोडणीसाठी। त्याच्यात आता कांदा टाकून घेऊ। त्यानंतर कांदा चांगला करपल्यावर आपल्याला त्याच्यात लाल मसाला, हळद, जिरे, लसणाची पेस्ट आपण टाकणार आहोत आणि आपल्याला 1 चमचा तर 1.5 चमचा मीठ टाकायचे। म्हणजे आपल्याला ही 6 जणांची भाजी आहे आपली, त्याच्यासाठी एवढं प्रमाण आहे आपलं। म्हणजे आपल्याला तरी 1 लिटर पाणी आपण याच्यात टाकणार आहेत नंतर भाजीला। आणि आता हे फक्त पिवळ्या रश्श्याचंच मटेरियल आहे। आता आपण चिकन टाकून घेतलेले त्याच्यात आणि 5 मिनिटं हे वाफेवर गरम होऊ देतोय। आता वाफ भरलेली। आता आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी याच्यात गरम पाणी टाकायचे। केव्हाही भाजीला गरम पाणी करूनच टाकायचं, त्याच्यामुळे भाजीसुद्धा छान लागते। गार पाण्याचा उपयोगच नाही करायचा। आता छान वाफ भरलेलीच आहे। परत एकदा चाळून आपल्याला भाजी वाफेवर शिजली की नाही आपण आता बघून घेणार आहोत। आपल्याला कमीत कमी चिकन 10 मिनिटात आपलं पातेल्यात सुद्धा शिजतं, त्याच्यामुळे कुकरमध्ये लावायची याला गरज नसते। आणि हाताने आपण असं चिकनचा पीस तोडून पाहिला तर तुटतोय म्हणजे आपली चिकन शिजलेले आहे असं समजायचे। आता ही आपण भाजी ओतून घेणार आहोत। आता आपण भाजीला फोडणी देऊ। आता याच्यात आपल्याला 7 ते 8 माप तेल आपण टाकून घेतलेली। त्याच्यात खोबरं, लसूण, आलं, जिरं जी आपली पेस्ट आहे ती आपण याच्यात फोडणीला घातलेली आहे। आता छानपैकी आपल्याला
लाल होईस्तोपर्यंत हे मिश्रण पेस्ट झालेली आहे. आता याच्यात मसाले आपल्याला टाकायचे आहेत. 6-7 चमचे आपल्याला काळा मसाला घेणार आहोत. अर्धा चमचा हळद घेणार आहोत, जिरे आणि परत 1.5 चमचा मीठ टाकणार आहोत आपण याच्यात. आणि नंतर जे आपण डाळ्या भाजून दळलेल्या आहेत त्या गाळून परत आपल्याला 4 चमचे त्याच्यात आपण त्या तेलात आपण टाकणार आहोत. आता हा मसाला चांगला करपलेला आहे. हे 4 चमचे डाळीचं पीठ होतं ना ते टाकले. आपण अंदाजाने थोडंफार कमी जास्त तेल वाटलं तर आपण टाकून घेऊ शकतो. आता फोडणीमध्ये आपल्याला हे जे चिकन आहे ते आपल्याला आता त्यात टाकायचं आहे. खाली वरती सारखं एकजीव करून घेऊन त्याच्यात आपल्याला अर्धा ते पाऊण लिटर पाणी त्याच्यात सोडायचं आहे. आणि चुलीवर जास्त लाकडं लावून जास्त जाळ करण्यापेक्षा थोडंसं कमी जाळेवर पण भाजी छान शिजते. आणि जेवढा आधी शिजवायला जास्त जाळ राहिला तर चालतो, पण नंतर मग भाजी शिजत आली तर आपला जाळ मागे करून घ्यायचा आहे, लाकडं मागे ओढून घ्यायची आहेत आपल्याला. आणि कमी नुसत्या हारवर किंवा विस्तवावर आपल्याला ती भाजी उकळू द्यायची. नंतर मग तिला छानपैकी अशी तरी येते. सुरुवातीला जो मोठा उकळ असतो त्याच्यात ती तरी दडून जाते. आता छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे छान. आता आपण लगेच गरमागरम चुलीवरच भाकरी करून घेणार आहोत. चुलीवरची भाकरी आणि चुलीवरची भाजी खाण्याची काही मजाच वेगळी आहे. त्याच्यासाठी लगेच आपण भाकरी करून घेणार आहे. भाकरींसाठी आपल्याला बाजरीचं पीठ घेतलेले आपल्याला थोडं थोडं पाणी त्याच्यात टाकून घेणार आहोत. जास्तही न ओतता आपल्या हाताने अंदाजाने जास्त पीठ जास्त मऊ पण न होऊ द्यायचे आणि जास्त निब्बरबी पीठ होऊ द्यायचे. आपल्या हाताला लागेल असा आपला मऊ गोळा तयार करायचा आहे. आणि जे पीठ आपल्याला हाताला चिपकतं तोच हात पिठाला जर चिपकवला तर ते पीठ निघून जाते. अशा पद्धतीने मागे पुढे हातात असा गोळा घेऊन मागे पुढे केल्याने जे रगडणं म्हणतात बाजरीच्या गोळ्याला, पिठाला, या रगडण्यामुळे भाकरीला चव अशी येते आणि भाकरी पांढरी शुभ्र येते. अशा पद्धतीने भाकरी पिठाचा गोळा रगडायचा आहे आपल्याला. आणि ही पूर्वीच्या काळी 50 वर्षापूर्वी आधी या अशा काठोक म्हणायचे यांना. ही लाकडाची असते. आता ह्या सध्या तर कुठंच मिळत नाही. कुठंतरी किरकोळ ठिकाणी ह्या मिळतात, पण आता खूप महाग झालेली आहे. आमची ही 50 वर्षापूर्वीची जवळजवळ 70 वर्षापूर्वीची काठोट आहे. ते आमच्या आजी सासूच्या हातचीच आहे. आणि काठोकमुळे भाकरी एकदम छान पातळ बारीक येते. खाली काठोटला जे पीठ येते चिपकत नाही आणि काठोट हालतसुद्धा नाही. तर आपली परात असते स्टीलची तर आपल्याला धरायला किंवा पायाने तिला असं दाबून धरावं लागतं. तसं या काठोटला त्याची काहीच गरज येत नाही आहे. नुसत्या हाताने आता आपण पाहतोय भाकरीचा गोळा खाली घेतलेला होता ना. एका हाताने आपल्याला
गोल गोल गोळा फिरवून घ्यायचा आहे. हाताला पीठ लावून भाकरी तयार करायची. आपल्याला थोडं खाली पीठ परत वाटलंच तर मग खाली पीठ टाकून घेऊ शकतो आपण. आणि एक हात काठावर आणि एक हात मध्यंतरी असा आपल्याला गोल गोल ती भाकरी आपल्याला फिरवायची. त्याच्यामुळे भाकर अशी सारखी येते, कुठं जाड आणि बारीक होत नाही आहे. एकदम छान अशी भाकर तयार होते. आता आपली भाकर तयार झालेली आहे. आपल्याला वाटलंच तर मध्यंतरी जाडी तर असं हाताने थोडेसे आपल्याला दाबून बारीक करून घेणार आहोत. आणि असं हाताला पीठ लावल्यामुळे भाकर हाताला चिपकत नाही आणि सारखी भाकर तयार होते. आता आपण अशा दोन्ही हाताने उचलून भाकर टाकणार आहोत. आणि हातात थोडंसं असं पाणी घेऊन आपल्या मुठीमध्ये भाकरीच्या गोल चारी बाजूने आपल्याला फिरून घ्यायची आणि हाताने पाणी लावून घेणार आहोत. तवा तापल्यावरच ही भाकर टाकायची आणि वरचं पाणी जिरलं तेव्हा भाकर 2 मिनिटात आपल्याला भाकर पलटी करायची. आता छान भाकर आपली तयार झालेली आहे. आपल्या चुलीला पण व्यवस्थित जाळ पाहिजे, नाहीतरी मग ती भाकर कच्ची राहून जाते आणि भाकर लगेच आपण पलटी मारलेली भाकर आपली 5 मिनिटात परत शिजून जाते. मग आपल्याला असा विस्तव बाहेर काढून एका साईडला लाकडं करून ही भाकर विस्तवावर शिजवायची. मग चुलीवर गरम गरम भाकरी आणि भाजी, त्याच्याबरोबर कांदा, लिंबू, भात सगळं काही राहिलं तर पोटभर जेवण्याची मजाच वेगळी असते. आपली भाकर आता छान तयार झालेली आहे बघा. भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आणि जास्त आपल्याला पातळही नाही घट्टही नाही अशी भाजी तयार करायची. घट्ट भाजी राहिली तर मग ती चव वेगळी होऊन जाते. आता आपली चिकन आणि भाकरी चुलीवर अशा पद्धतीने आपण तयार केलेली आहे. असं आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे. अशी भाजी आणि भाकरी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.